आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मसाला। प्रत्येकाला सकाळी उठल्यानंतर तोंड धुतलं किंवा आंघोळ केली की पहिली आठवण होते चहाची। असा कडक मसालेदार चहा प्यावासा वाटतो। मग त्यासाठी आपण आज चहाचा मसाला करणार आहोत। तर मी इथे आवर्जून नमूद करते की मी सर्व मसाल्यांचा कोर्स केलेला आहे। कोणता मसाला कसा करायचा, कोणता मसाला कसा करायचा याचं मी ट्रेनिंग घेतलेलं आहे। तर इथे मी वेलदोडे चमच्याच्या हिशोबात पण सांगते आणि ग्रॅमच्या वजनात पण सांगते। तर हे 4 चमचे म्हणजे 25 ग्रॅम वेलदोडे आहेत। 10 ग्रॅम म्हणजे 1.5 चमचा लवंग आहे। 10 ग्रॅम 1.5 चमचा बडीशेप आहे। आता हे मिरे आहेत। तर आता काहींना हे मिरे माहीत नसतात, काहींना माहिती असतात। हे मिरे किराणा दुकानात सहसा मिळत नाही। तर जिथे आपण लहान मुलांचं गुटीचं सामान वगैरे घेतो त्याला वान पसाऱ्याचे दुकान म्हणतात। तर त्या वान पसाऱ्याच्या दुकानामध्ये ही पांढरी मिरी मिळते। मग चहामध्ये ही पांढरी मिरी वापरली जाते। हे मला ट्रेनिंगमध्ये शिकवलेले आहे। आणि हे 2 छोटे तेजपत्ता घेतलेला आहे। आणि लहान मुलांच्या घुटीमध्ये जो आपण ज्येष्ठ मध घालतो ह्याला, या 2 अशा काड्या बघा, ह्याला ज्येष्ठ मध म्हणतात। तर या 2 काड्या घेतलेल्या आहेत। हे दालचिनी आहे 25 ग्रॅम, सुंठ आहे 25 ग्रॅम। तर आता आपण हे सगळं भाजून घेऊ। टाकताना आपण अगोदर ह्या 3 वस्तू भाजून घेणार आहोत। तर मग कसं टाकायचं, बडीशेप आधी टाकली तर ती लगेच भाजन, म्हणून आपण आधी लवंग टाकणार आहोत। त्याच्यानंतर मिरं टाकणार आहोत। बघा कसं पांढरं पांढरं मिरं आहे, हे पाहून घ्या, वानपसाऱ्याच्या दुकानात मिळतं। इथे मी पॅन तापत ठेवलेला आहे, पॅन तापलेला आहे। आता याला आपण थोडंसं असं हलवून घेऊ। जास्त भाजायचं नाही, थोडंसं। आता आपल्याला वाटलं की हे भाजलंय, वास यायला लागला की गॅस बंद करायचा आणि ते काढून घ्यायचं ताटामध्ये। आता ह्याचा वास यायला लागलेला आहे। आता आपण ही बडीशेप याच्यामध्ये घालू। हे पहा, जास्त असं जळून वगैरे द्यायचं नाही। जास्त आपण भाजल्यानंतर मग त्याला वास राहत नाही आणि मग आपल्या मसाल्याला चहा जेव्हा करतो तेव्हा त्याला वास येत नाही। आता आपलं भाजत आलं म्हणजे ह्या मिऱ्या ज्या आहेत ह्या थोड्याशा मोठ्या मोठ्या दिसायला लागल्यात आणि लवंगाही फुगल्यात। मग आता आपण हे उतरून घेऊ। इथे ताटामध्ये मी हे ओतून घेते। छान वास आलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये वेलदोडे घालणार आहोत। हे मसाले आपले सगळे भाजून झालेले आहेत। हे 2 तमालपत्र, हे पानं, हे वेलदोडे, हे सगळं भाजून घेतलेलं आहे आपण। आता हे पण सुंठ आणि ज्येष्ठ मध, हे पहा, हा ज्येष्ठ मध, हे पण भाजून घेतलेलं आहे। हे फार कडक असतं, म्हणून आपल्याला याला आता वेगळं भाजून हे आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहोत। कारण आपलं मिक्सर असं जर टाकलं तर मिक्सरचं भांडं आपलं बिघडू शकतं, म्हणून ह्याला आपण आधी खलबत्त्यात कुटून घ्यायचं आणि मग त्याच्याबरोबर मिक्सरमध्ये करून घ्यायचं। आता मी हे खलबत्त्यात कुटून घेते। हे ज्येष्ठ मध आणि सुंठ खलबत्त्यात कुटून घेतलेली आहे। हा ज्येष्ठ मध जो आहे, ही जी कांडी आहे ही लवकर कुटली जात नाही। हे पहा, अशा प्रकारची झालेली आहे। आता ती मिक्सरमध्ये होईल आणि जशी होईल तशी होईल, कारण आपण चहा गाळून घेतो, मग ते काही काढायची गरज नाही। तर आता हे सगळं भाजून घेतलेलं आहे। आता हा मसाला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते। सगळा मसाला याच्यामध्ये घातला। जायफळ माझ्याकडून घालायचं राहिलं होतं, 1 जायफळ घेतलेलं आहे। हे पहा, जायफळ टाकलं याच्यामध्ये, 1 जायफळ घालायचं। आणि सुंठ आणि ज्येष्ठ मध हे पण याच्यात घालायचं।
कारण अखंड जर घातला असता आपण तर ते याच्यात होणार नाही, भांड्याचं आपलं पातं मोडून जाईल. म्हणून असं कुटून घ्यायचं. आणि मी गोडा मसाला टाकलेला आहे. तो मसाला पाहून तुम्ही नक्की मसाला करा. तो मसाला फक्त त्याला तिखट नाही घालायचं, काही नाही. गोडा मसाला त्याला म्हणतात, मिरच्या वगैरे घालायच्या नाही त्याला. हे पहा, आपला चहाचा मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपण इथे प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि तुम्ही म्हणाल तेजपत्ता पण घातला. तेजपत्ता अगदी थोडा 2 पाने घातलेले आहेत, त्याने पण स्वाद चहाचा खूप छान येतो. किती आपण 10-10 ग्रॅम सगळं घेतलं. आणि वेलदोडे, सुंठ 25 ग्रॅम घेतलं. परत दालचिनी 25 ग्रॅम घेतली. बाकी सगळं 10 ग्रॅम घेतलं. एक जायफळ घेतलं. बघा मसाला किती छान मसाला झालेला आहे, खूप वास सुटलेला आहे. आता मी इथे अर्धा कप पाणी आणि 1 कप दूध घातलेलं आहे आणि इथे उकळायला ठेवलेलं आहे. आता गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चहा पावडर घालू. मध्ये आपण चहा पावडर टाकू. अगदी छोटा चमचा आहे. हे 2 कपाला 5 चमचे टाकते. एकदम छोटा, हे एकदम छोटा चमचा आहे. 5 चमचे चहा पावडर टाकली. तुम्हाला कसा कडक लागतो, कसा लागतो त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आता ह्याच्यात आपण साखर घालणार आहोत. साखर पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला. मी इथे ह्या 2 अशा पाव छोटी वाटी आहे, चमच्यापेक्षा थोडी मोठी, असे 2 अगदी पाव घातलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तुम्हाला कसा लागतो, गोड लागतो, फिक्का लागतो, टाकू. हा पोह्याचा चमचा आहे. तर 2 कप चहा ठेवलेला आहे. 2 कपाला हे पहा एवढा चहाचा मसाला भरपूर झाला. हे पहा एवढा घातलेला आहे 2 कपाला. खूप वास येतो त्याचा. आणि आता ह्याला चांगला उकळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा सगळा स्वाद त्याच्यात उतरला पाहिजे. वेलदोडा, मिरी, दालचिनी, जायफळ, लवंग, सगळा स्वाद त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. आणि मग आपल्याला चहा पिल्यानंतर वाह काय चहा आहे असं वाटतं. आणि मग आपण सकाळी चहा पिल्यानंतर तरतरी आल्यानंतर कामाला सुरुवात करतो. कोणी असं आहे का की सकाळी उठल्यानंतर त्याला चहा नको असतो? चहा हा प्रत्येकाला प्यावासा वाटतो, कारण त्याच्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही. बघा चहाला छान रंग आलेला आहे, चांगला उकळलेला आहे चहा आपला. आता हा बघा फेसाळलेला चहा आपण कपामध्ये ओतणार आहोत. हे पहा बघा चहाला कसा फेस आलाय. असा चहा पाहिल्यानंतर प्यावासा वाटतो की नाही? बघा असा चहा आपला एकदम सुवासिक चहा झालेला आहे. बघा आपला चहाचा मसाला तयार झालेला आहे. तुम्ही पण असा मसाला करा, सुंदर होतो मसाला, एकदम सुवासिक मसाला होतो. बाहेरून आणण्यापेक्षा आपला घरी केलेला केव्हाही चांगला असतो. आणि अशा प्रकारे चहा करा. बघा तुमची तल्लफ सकाळी नक्कीच जाईल. एकदा चहा पिल्यावर तुम्हाला परत वाटणार सुद्धा नाही परत चहा प्यायचा, एवढी कडक तल्लफ ह्यानी जाते. आता या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.